रसिक श्रोते हो नमस्कार. मूळ विषयाच्या जाणीवेला स्पर्श करत असताना छोटीशी कथा तुम्हाला सांगतो. एक मुलगा 5वीत असतो, मुलगी 10वीत शिकत असते. घरातल्या सर्वजण मोबाईलच्या आहारी गेलेले असतात. संध्याकाळची वेळ असते. आई मुलांना जेवायला बोलत असते, परंतु त्यांची डोकी जेव्हा मोबाईल मधून निघतील तेव्हा नाती आईच्या हाकेला ओढ देतील. शेवटी आई हाका मारून मारून वैतागते आणि आपल्या मोबाईल मध्ये व्हॉट्सअप उघडून आपल्या जेवणाच्या ताटाचा फोटो काढून आपल्या दोन्ही मुलांना मेसेज पाठवते. त्या मुलांना मेसेज जातात, ती मुले क्षणातच तिथे पोहोचतात. म्हणजे बघा ना, त्या मुलांना आपल्या आईच्या कायकोर नाही, परंतु आपल्या आईने पाठवलेला मेसेज त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचला. आजकालच्या मुलांची परिस्थिती काही वेगळी नाही. सर्व मुले मुली असेच करत असतात. आज मुलांच्या हाताचा ताबा खेळण्याऐवजी, बागडण्याऐवजी, ग्रंथ घेण्याऐवजी, पुस्तक वाचण्याऐवजी या मोबाईलनेच घेतलेला आहे. रामायण, महाभारत हे महान ग्रंथ छत्रपती शिवाजी महाराजांनी वाचूनच आपला इतिहास घडवला आणि आज आपण त्यांच्या इतिहासाची पुस्तके वाचत आहोत. त्याकडे घरोघरी वेगवेगळ्या विषयावर आजी आजोबांसोबत, आई वडिलांसोबत गप्पा गोष्टी मारायच्या. त्या काळी आपल्या हातात अभ्यासाची, रामायण महाभारताची, कवितांची, कथांची पुस्तके आपल्या हातात असायची. परंतु त्यांची जागा आता या मोबाईलने घेतलेला आहे. वक्तृत्वाचा प्राण असणारे प्राचार्य शिवाजीराव भोसले असे म्हणतात की पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक हे कोणापुढे नतमस्तक झाल्याशिवाय राहू शकत नाही. परंतु वाचन संस्कृती ही कुठेतरी हरवत चाललेली आहे आणि म्हणूनच काय या व्यासपीठाला विषय मिळाला असावा. ज्ञाते, वक्ते आणि रसिक श्रोते हो नमस्कार. मी कुमार शौर्य शिवाजी ठोंबरे अर्थातच आपल्या समोर विषय मांडतोय, वाचाल तर वाचाल. वाचन संस्कृती काळाची गरज आहे असे का म्हटले जाते? कारण अलीकडच्या काळात मोबाईलला त्यामध्ये वेगवेगळे ऍप आले, त्यामुळे वाचकांचा पुस्तकांशी असलेला संवाद आज वाढवण्याची अत्यंत गरज आहे. मुंबईच्या महापालिकेने इयत्ता 8वीच्या अभ्यासासाठी टॅब उपलब्ध करून दिला, परंतु त्याचा वापर हा मुलांनी अभ्यासासाठी न करता गेम्स खेळण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी आणि नको ते व्हिडिओ बघण्यासाठी केला. म्हणूनच मला असे म्हणायचे वाटते की विसरली चव आईच्या भाजीची, विसरली शिवगाथा शिवरायांची, विसरली चव आईच्या भाजीची, विसरली शिवगाथा शिवरायांची. सावध राहा मित्रांनो, साथ पसरलेल्या या मोबाईल व्हायरसची. सावध राहा मित्रांनो, साथ पसरलेल्या या मोबाईल व्हायरसची. वाचनाने जगणे समृद्ध होते, वाचनाने व्यक्तिमत्व वाढवून संपन्न होते. जगात काय काय चालले आहे, लोक कशा प्रकारे आव्हानांना सामोरं जात आहेत, नवीन काय येत आहे. वाचनाने बुद्धीला चालना मिळते, कल्पना शक्तीला वाव मिळतो. प्रसिद्ध साहित्यिक सदानंद मोरे यांना एका मुलाने प्रश्न विचारला की सर, माझ्यासारख्या वयात असणाऱ्या मुला मुलीला कोणता ग्रंथ वाचावा? त्यावेळी सदानंद मोरे यांनी इतकं सुंदर उत्तर दिलं आणि ते त्या भाषणात सुयोग्य असे मला वाटते. सदानंद मोरे यांनी म्हटले की कोणता ग्रंथ वाचावा असा ठराविक काय असतो. आपल्या हातात जे पुस्तक येईल ते वाचलंच पाहिजे. थोड्या विषयाचा ज्ञान तुम्हाला पाहिजे, त्यानंतर आपणास कळतं की आपण काय वाचावं, आपली आवड नावड काय आहे, चांगले वाईट काय आहे, हे शेवटी सर्व ग्रंथांमधूनच कळते. या भारतभूमीमध्ये हजारो ग्रंथ निर्माण झाले, जसे की छवा, मृत्युंजय, ययाती, वरुण, कोराटीचं पोर, महाभारत, रामायण असे हजारो ग्रंथ या देशामध्ये निर्माण झाले. परंतु खंत्या गोष्टीची वाटते की या शब्द संपदेला वाचणारा वाचक संपलेला आहे, म्हणून देशाची संस्कृती देखील संपलेली आहे. पुस्तक आल्याशिवाय मस्तक सुधारत नाही आणि सुधारलेलं मस्तक हे सुंदर आयुष्य जगण्याशिवाय राहू शकत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर 18 तास वाचन आणि पुस्तकांचे वेध लागलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या विश्वातील एक आदर्श विद्यार्थी ठरले. बाबा आंबेडकर विचारा, ज्यांनी आपले आयुष्य इतर पीडितांचे दुःख कमी करण्यासाठी घालवलं, याला म्हणतात संस्कार. आपण नेहमी सांगत आहोत की वाचाल तर वाचाल, पण आम्ही असते ना आमचे नसलेले फोटो एडिटिंग करून फेसबुकला पाठवून लोकांचे आलेले कमेंट वाचत बसतो. खर तर या युवा पिढीवर आणि ओरड पडतो की हा वाचतच नाही, कारण ग्रंथाशी ऋणाबद्दल अधिक ऋण व्हावे यासाठी भुके व्हावे. तर भूक ही तावडे साहेबांची संकल्पना अंमलात आली पाहिजे. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरे करण्याची कल्पना अंमलात आणली पाहिजे.
वाचन संस्कृती टिकून ठेवण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथदिंडी, साहित्यिकांची मुलाखती, कार्यशाळा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करावे. यातून वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि असा संयोजकांच्या मनी अट्टहास आला आणि त्यांनी भाव ठेवलेला आहे की वाचाल तर वाचाल. मित्रांनो पुस्तकाचे ज्ञान हे कधी संपत नाही, परंतु मोबाईलमध्ये बॅटरी हे नेहमी संपते. चला तर मग आजपासून आपण ग्रंथाशी मैत्री करूया आणि आपले भविष्य हे ग्रंथाने उज्ज्वल करूया. शेवटी जाता या व्यासपीठाची, विचारपीठाची, साहित्य पीठाची रजा घेताना इतक्याच म्हणून की हा नाश थांबवा विद्या देवीचे तन मन जळते आहे. हा नाश थांबवा विद्या देवीचे तन मन जळते आहे. ही वाचा पुस्तके ज्ञानाची अंधकार दूर होत आहे. ही वाचा पुस्तके ज्ञानाची अंधकार दूर होत आहे. मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.